नमस्कार. उद्योग बोधमध्ये आज आपल्या बरोबर ऑर्ग विजनच्या फाउंडर अनुष्का सावडावकर आहेत. त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅम, मराठी मूड मध्ये तुमचं स्वागत. कसा आहे तुमचा मूड? माझा मूड एकदम मस्त आहे, छानच आहे. आणि सकाळपासून इथे जे वातावरण आहे एकदम उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा थोडंसं एक म्हणतात ना बूस्ट मिळतो, तसं एकंदरीत आहे. नक्कीच मॅम. मला तुम्हाला विचारायचं आहे की आज आपण ह्या इव्हेंटला जमलो आहोत उद्योग बोध. इथे नेटवर्किंगची अपॉर्च्युनिटी मिळते, एकमेकांना शिकून एकमेकांकडनं गोष्टी अंडरस्टँड करून समजून घेऊन आपण पुढे जातो उद्योजक म्हणून. तर तुम्हाला या इव्हेंट बद्दल काय सांगायचं? सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टमध्ये मी आता नवीनच म्हणजे स्त्री शक्ती चॅप्टरमध्ये, म्हणजे आमचा हा चॅप्टर फक्त 1 महिना जुना आहे. फक्त 3 मीटिंग्सच झालेले आहेत. पण एकंदरीत बघता जी एनर्जी आहे इथे ह्या फोरमची, ती खूपच दांडगी एनर्जी आहे. मराठी माणूस साधारणतः आपण जर बघितलं तर बिझनेसमध्ये खूप कमी आहे. त्याचं माइंडसेट आहे की सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत नोकरी करायचं आणि घरी यायचं, आराम करायचा. पण बिझनेसमध्ये खूप कमी जण आहेत, कारण की मराठी माणसाला जास्त रिस्क घ्यायची नसते. पण जर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट सारखा जर एखादा क्लब मराठी माणसाच्या पाठी जर उभा राहतोय, तर ती जी भीती आहे ना, ती सुद्धा नाहीशी होते. म्हणजे आज मला ह्या गोष्टीची खात्री आहे की मी ह्या क्लबमध्ये आली आहे ना, तर मला आज नाही तर उद्या नक्कीच इथून बिझनेस मिळणार. सो मला माझ्याकडे असा दिवस राहणार नाही की माझ्याकडे काम नाहीये किंवा मी आता काय करू पुढे, हे मला म्हणजे हे विचार करण्यासाठी मला तो दिवस राहणार नाही. बिकॉज इथे माझा बिझनेस हा फक्त मी एकटी नाही करत आहे, तर माझे जे सॅटर्डे क्लबचे बाकीचे मेंबर्स आहेत ते सुद्धा माझ्यासाठी माझा बिझनेस पुढे करतायत. तेच वाईस वर्सा आहे, म्हणजे त्यांचा बिझनेस सुद्धा मी पुढे नेणार आणि माझा बिझनेस ते पुढे नेणार. सो मला त्या गोष्टीचं टेन्शन नाही राहणार की बाबा ह्या महिन्यात माझा सेल कमी होतोय किंवा काय. बिकॉज सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट सारखी संस्था जेव्हा आपल्या सोबत असते, त्यावेळेला त्या गोष्टीचं भीती राहणार नाही. आणि एकंदरीत आज मी ह्या प्रोग्राम मध्ये जे बघितलं आहे की ज्या पद्धतीने त्यांनी ब्रेकआउट सेशन्स ऑर्गनाईज केलेले आहेत, तिथे आपण जे मोठे मोठे एलिट मेंबर्स आहेत त्यांच्याबरोबर 1 to 1 केलेला आहे. आणि त्यांनी सुद्धा आपल्याला जी खात्री दिलेली आहे की तुम्हाला यापुढे तुम्ही हे कनेक्ट मिळवून देऊ किंवा हे बिझनेस तुम्ही बिनधास्त तुम्ही पुढे जाऊन करू शकता. सो एक तो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आलेला आहे. आणि खरंच हा प्रोग्राम म्हणजे खूप मी आजपर्यंत असं कधी एक्सपिरियन्स केला नव्हता जे या प्रोग्राम मध्ये मी आज येऊन केलेला आहे. खूप चांगल्या धर्तीवर हा प्रोग्राम त्यांनी अरेंज केलेला आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी मेंटॉरिंग म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केलेल्या. जसं आता तुम्ही मराठी माणसाबद्दल बोललात, तर मला तुम्हाला विचारायचंय की उद्योग किंवा बिझनेस म्हटलं की गुजराती आणि मारवाडी हा समाज नेहमीपासून अग्रेसर राहत आलाय. तर या सगळ्यामध्ये मराठी माणूस कुठे आहे असं तुम्हाला वाटतं? आज तसं बघायला गेलं तर मराठी माणूस सुद्धा त्यांच्या बरोबर उभा राहिलेला आहे. आतापर्यंत गुजराती मारवाडी हे पुढे आहेत बिझनेसमध्ये, पण याच्यासाठी पुढे आहेत की ते आपल्या कम्युनिटीला आपल्यासोबत पुढे घेऊन जातात, जे आजपर्यंत होत नव्हतं कधी. पण सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून ती गोष्ट आपण बघतोय की आज मराठी माणूस स्वतः बरोबर आपल्या सोबत असलेल्या मराठी माणसाचा बिझनेस पुढे घेऊन चाललोय. सो आज मी अगदी प्राऊडली बोलू शकते की जसे गुजराती आणि मारवाडी लोक पुढे गेले आहेत बिझनेसमध्ये, आज मराठी माणसाला सुद्धा सॅटर्डे क्लब पाठी असताना मराठी माणसाला सुद्धा पुढे जाण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. मग या बाबतीमध्ये ती म्हण खरी ठरते का की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो? ती म्हण जुनी झाली. आता मराठी माणूस मराठी माणसाचे पाय नाही खेचत आहे. आता मराठी माणूस मराठी माणसाला पुढे येण्यासाठी स्वतःचा बिझनेस म्हणजे स्वतः त्याचा बिझनेस प्रमोट करतो आहे. सो भिडे सरांच्या या सॅटर्डे क्लबने ती म्हण एकदम खोटी ठरवलेली आहे. नक्कीच मॅम.
मॅम मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आता फिमेल फाउंडर आहात एक. तर ज्या महिलांना उद्योग क्षेत्रामध्ये यायचं आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही कोणती ऍडवाइस द्याल किंवा त्यांचा माइंडसेट कसा असायला पाहिजे? ऍक्च्युली फिमेल म्हणजे बघायला गेलं तर आपण चूल आणि मूल याच्यामध्येच अडकतो. पण ठीक आहे, ते आपल्या प्रायोरिटीज असतात. पण एक पर्टिक्युलर वेळ गेल्यानंतर किंवा आजकाल असं आहे की बऱ्याचशा यंग ऑन्टरप्रेनर सुद्धा आहेत ज्या बिझनेसमध्ये येत आहेत. जॉब 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 करण्यापेक्षा बिझनेस हा एक नक्कीच मला असं वाटतं की ते बेटर आहे. बिकॉज नोकरी करताना तुम्हाला एक अमुक वेळेमध्ये तिथे जाऊन तेवढं टाइम प्रेझेंट राहायला लागतं. बट बिझनेसमध्ये तुम्हाला नाहीये. बिझनेसमध्ये तुमच्या ज्या बाकीच्या प्रायोरिटीज आहेत तिथे सुद्धा तुम्ही लक्ष देऊ शकता. ऍज वेल एज तुम्ही बिझनेस सुद्धा तेवढ्याच ताकदीने सांभाळू शकता. आज कुठलीही गोष्ट वुमेन किंवा एक फिमेल आहे म्हणून तिच्यासाठी ती गोष्ट पाठी राहिलेली नाही आहे. ती सुद्धा आज तेवढी सक्षम आहे आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन ती सुद्धा आज बिझनेसमध्ये तेवढी पुढे जाऊ शकते. कारण की मी स्वतः स्त्री शक्ती चॅप्टर मध्ये आहे. सो मी माझ्या बरोबर सगळ्या तिथे फिमेल्सच आहेत आणि प्रत्येक जणीचा बिझनेस, प्रत्येक जण ज्या उत्साहाने आणि ज्या हुशारीने त्या करतात म्हणजे ते वाखाणण्याजोगं आहे. नक्कीच मॅम. विमेन लाईक यू आर ट्रुली अन इन्स्पिरेशन फॉर अस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच.